सेवक जीही द्वंद्वाधिक दुराविले ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडई ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटो जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटी भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। भगवत कृपेने चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही कीर्तन सेवा सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा हा अभंग आहे। अर्धा एक तास शांत प्रशांत चित्त करून भगवत चर्चा आपणाला करायची आहे। त्या अगोदर श्री गुरुचं स्मरण वंदन करून जमलेल्या समस्त भाविकांनाही प्रणाम आहे। अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दररोज आपण वेगवेगळ्या विषयावर चिंतन श्रवण केलेलं आहे। आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचं महत्त्व सांगतात। संतांची महिमा आणि त्यांच्या भेटीची इच्छा अपेक्षा देवाकडे करतात। कोणी काही मागितलं देवाला, कोणी काही मागितलं, परंतु ज्यांनी काहीच मागितलं नाही अशा संताची मागणी तुकोबारायांनी केली। हे जीव आहे देवाकडे मागत राहतो काही ना काहीतरी, याला मागायची सवय लागून गेली। जन्मल्यापासून एकदा
मुठ्ठी आहे लेकराची जन्मल्यावर, आणि ते एकदा जर मुठ्ठी मोकळी झाली, हात पसरायची सवय लागली, ते लहानपणी हात पसरलं, जवान झाल्यावर पुन्हा हुंड्यासाठी हात पसरलं, महाराज झाल्यावर पुन्हा पैशासाठी हात पसरलं, असं पसरीत 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 घसरून गेलं, जीवन पुरं संपून गेलं. हे जीवाचा स्वभाव आहे, याला सवय लागलेली आहे, त्याला काही उपाय नाही. जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात. कोणाची मागणी करतात? ज्यांनी काही मागितलंच नाही अशा संतांची मागणी. काहीच मागितलं नाही तर त्या संतांची मागणी का करतात? कारण असं आहे, काहीच मागितलं नसल तर त्याच्याकडे त्याच्या सेवेचा ऋणी होऊन परमात्मा त्याच्यापाशी आहे. कोणाकडे? देवाकडे, संताकडे. देव तया जवळी असे, त्या संतापाशी देव आहे. सृष्टीमध्ये आम्ही सेवा कोणाचीही करावं याच्याबद्दल काही एवढं काही विचार करण्यासारखी गोष्ट नाही. परंतु ज्यांच्या सेवेमध्ये पुण्य होते हे सगळं जग आहे, आणि ज्यांच्या सेवेतून हरीची प्राप्ती होते ते संतांची सेवा आहे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. कधी कधी असं होते की कोण्या सेवेतून काय मिळतं, सेवा कोणाची करावं. ऐशियाची करिता सेवा काय सुख उपजे जीवा. कैसियाची, त्याच्या आधीचं चरण सांगितलं तर तुम्हाला कळत. ऐशियाची म्हणजे कैसियाची, आणि आज बी सेवा करायला सांगतात ते कैसियाची. यांचा होईन सेवक कोण पुण्य, यांचा होईन सेवक. यांचा कोणाचा आणि त्यांचा कोणाचा? ज्याच्या सेवेमध्ये जीवाला काहीही सुख उपजत नाही ते सेवा कोणाची? तर त्याचं पहिलं चरण आहे, थोडस कठीण चरण आहे, मनाला लागण्यासारखं आहे. परंतु आता तुकाराम महाराज नाहीत. आता किती जरी मनाला लागलं तर तुम्ही काय करणार? ते तर असते तर त्यांना भीती होती, आता काय भीती आहे? मुखी बोले ब्रह्मज्ञान, मुखी बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान, ऐशियाची करिता सेवा काय सुख उपजे जीवा. कैसियाची आता कळाली. मुखात ब्रह्मज्ञान आहे, आणि ब्रह्मज्ञान नाही असा माणूस असा राहिला नाही आता या काळात तर नाही. महिला पुरुष कोणी सगळे ब्रह्मज्ञानीच आहेत आता, इथं कोणी कमी नाही. कलियुगामध्ये ब्रह्मज्ञानी कमी नाहीत, ब्रह्मभावी कमी आहेत. ब्रह्मभावामध्ये स्थित राहणारे कोणीच नाही, ब्रह्मज्ञान सांगणारे सर्वच आहेत. भागवतामध्ये एक श्लोक आहे, आपल्या इथं भागवत बी चालू आहे. भागवतातला श्लोक सांगतो, एकादश स्कंदामधला एक श्लोक आहे. सर्वे ब्रह्म वदिष्यन्ति संप्राप्ते च कलियुगे नैव तिष्ठन्ति मैत्रेय शिष्णोदर परायण. नैव तिष्ठन्ति सर्वे ब्रह्म वदिष्यन्ति संप्राप्ते च कलियुगे. सध्याच्या काळामध्ये कलियुगामध्ये सर्वे ब्रह्म वदिष्यन्ति म्हणजे
प्रत्येक माणूस ब्रह्मज्ञान सांगते. कुठलं श्लोक आहे? भागवतातलं श्लोक आहे. भरोसा नसला तर हुडकून घ्या भागवतामध्ये. एकादश स्कंद भागवत पुराण. सर्वच ब्रह्मज्ञान सांगतील, पण ब्रह्मभावामध्ये कोणीच राहणार नाही. आणि मग काय करतील? शिष्णोदर परायण. शिष्णोदर परायण. शिष्ण म्हणजे विषय आणि उदर म्हणजे पोट. विषय भोगण्यामध्ये आणि पोट भरण्यामध्ये परायण होतील, सांगतील ब्रह्मज्ञान. परायण होतील कशात? पोट भरण्यामध्ये. याच अभंगामध्ये तिसरं चरण आहे. या नाही, जे पहिला सांगितलं ना तुम्हाला, मुखी बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान, ऐशियाची करिता सेवा, काय सुख होय जीवा. पोटासाठी संत झाले कलित बहुत. तुकोबराय म्हणतात, ऐशियाची करिता सेवा, काय सुख होय जीवा. जे पोटासाठी संत झाले असतील त्यांची सेवा करण्यामध्ये काय सुख होईल जीवाला, असं स्पष्टीकरण तुकोबराय देतात. मग ते पोटासाठी संत झालेले, धन आणि मानासाठी संत झालेले, सत्कार समारंभासाठी संत झालेले, पूजा पुरस्कारासाठी संत झालेले, ऐशियाची करिता सेवा, काय सुख होय जीवा. असल्यांची सेवा केल्यानं काय सुख होईल. मग हे कशासाठी झाले? शिष्णोदर परायण. पोटासाठी म्हणजे उदरपरायण. तसं पॅम्पलेटला नाव लिहिता येत नाही म्हणून लिहत नाही, तेवढंच. बरं दिसत नाही ना. खरं तर असंच लिहिलं पाहिजे, अमुक अमुक शिष्णोदर परायण महाराजांचं आज कीर्तन आहे. तसं लिहिता येत नाही, उद्धटपणा वाटतंय, चांगलं वाटत नाही. तर तुकोबरायांनी सांगून ठेवलेलं आहे. मग कसल्या संताची सेवा आम्हाला घडावं, तर त्याचं स्पष्ट महाराजांनी उदाहरण दिले. जेही द्वंद्वादिक दुराविले, ऐशियाची सेवा. कोण्या संताची? ज्यांच्या जीवनामध्ये द्वंद्व संपून गेले, द्वंद्वमुक्त झालेले संत आहेत, त्यांची सेवा मला घडू दे देवा. अशा संताची सेवा घडू दे जे द्वंद्वमुक्त आहेत. आता द्वंद्व म्हणजे काय? तर हे शरीर द्वंद्वात्मक आहे, हे सृष्टी द्वंद्वात्मक आहे. द्वंद्व म्हणजे दोन. शरीराचं नाव तुम्ही जर घेतलं तर प्रत्येक अवयवाला दोनच अक्षराचं नाव आहे. कान, नाक, डोळा, जीभ, पोट, पाठ. कोणतंही नाव घ्या तुम्ही. डोकं, किती अक्षराचं नाव आहे? शरीरातल्या प्रत्येक अवयवाचं नाव किती अक्षरानं आहे? 2 अक्षरानंच आहे. आता नंतर घरी जाऊन गणित करा, सांगून दिलं तुम्हाला, वर्म सांगितलंय. तर हे द्वंद्वात्मक सृष्टी आहे, द्वंद्व आहे, हे द्वंद्व आहे. नाही, प्रत्येक नाव, सगळे नाव कशाला घेत बसू? शरीरात जे सगळे नाव आहेत ना, द्वंद्व आहेत. बोट, पाय, हात, केस, 2 अक्षर. तिसरं अक्षर नाही. मग हे द्वंद्व असलेल्या सृष्टीमध्ये, द्वंद्व असलेल्या शरीरामध्ये काय भरलेलं आहे? सगळं द्वंद्व भरलेलं आहे. द्वंद्व म्हणजे सुख दुःख, शीत उष्ण, हर्ष शोक, मान अपमान, लाभ हानी, अशा गोष्टींना काय म्हणतात?
द्वंद्व म्हणतात. राग द्वेष हे द्वंद्व आहे. एखादा प्रतिकूल आपल्या समोर परिस्थिती आली की त्याचा द्वेष पैदा होते आणि अनुकूल परिस्थिती आली की त्याचा राग. राग म्हणजे आकर्षण. राग शब्दाचा अर्थ त्याच्या प्रती आकर्षित होणं, याला राग म्हणतात. राग द्वेष हे द्वंद्व आहे. रागद्वेष मुक्त झालं जीव तर सुखदुःखातून मुक्त होते. सांख्ययोग नावाचा अध्याय ज्ञानेश्वरीचा वाचून घ्या. द्वंद्व आहेत ना, रागद्वेष तर सुखदुःख आहेत. राग सुख निर्माण करते आणि द्वेष दुःख निर्माण करते. प्रत्येक इंद्रियामध्ये हे द्वंद्व आहेत. चांगलं ऐकू आलं कानाला, सुख निर्माण होते, राग पैदा होते, ऐकावं वाटते. आणि वाईट निंदा ऐकू आली आपली तर, आपली कोणी स्तुती केली तर सुख, आणि कोणी निंदा केली तर दुःख. या दोन्हीतून मुक्त झालेला संत, त्या संताची सेवा मला घडू दे. याला म्हणतात जेही द्वंद्वाधिक दुराविले. द्वंद्व, मान अपमान. मान झालं की सुख होते, अपमान झालं की दुःख होते. या दोन्हीतून दूर झालेला संत. असं अनेक द्वंद्व आहेत, त्या द्वंद्वातून मुक्त झालेला संत. निर्द्वंद्व म्हणतात त्याला. द्वंद्वमुक्त झालेल्याला निर्द्वंद्व निशंक विचरता मही सुखानंद हृदय स्थिरावला. अशा संतांची सेवा, अशा संतांचा सेवक होऊ दे मला. सेवक अशी मागणी करता. कोणाचा बी सेवक बनू नको. अजून एक ध्यान ठेवा, सेवा कोणाचीही करा पण सेवक मात्र कोणाचाही होऊ नका. सेवा प्रत्येक प्राणी मात्राची करू शकता पण सेवक कोणाचाही होऊ नये. कसल्यांचा बी सेवक होऊ नये. सेवा करा. सेवक असा आहे की त्यांच्या मनावर आपल्याला वागावं लागते, त्याला म्हणतात सेवक. आणि सेवा अशी आहे आपल्या मनावर करावं लागते, ते सेवा. सेवक आणि सेवा हे दोन्हीतला फरक आहे. हे मराठी खूप गमतीची आहे. सेवक आणि सेवा. सेवा आपल्या मनावर आहे आणि सेवक म्हणलं की त्यांच्या स्वाधीन व्हावं लागतं, त्याला सेवक म्हणतात. तरी तन मनुजीवी चरणाशी लागावी, आगर्वता करावी दास्य सकळ. हे सेवकाचं काम आहे. दास्य. सेवक हे दास्यत्व आहे आणि सेवा हे स्वतंत्र मामला आहे. तर संतांचा सेवक हो आणि जनतेची सेवा करावं, सेवक होऊ नये. आम्ही कोणाचाही सेवक होतो. उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं. तुम्ही तुमच्या संसारामध्ये सेवक आहात की मालक आहात? तुम्ही तुमच्या घराचे, घरातल्या माणसाचे कोण आहात तुम्ही? हे माणसं म्हणतात की आम्ही घर मालक आहोत. मी नेहमी सांगत असतो, गमतीदार शब्द आहे, घर मालक म्हणजे घर तुमचा मालक आणि तुम्ही घराचे सेवक. पण आपणाला काय वाटते, घर मालक म्हणजे मी घराचा मालक असं वाटतं. त्या घराचं रंग गेला, वीट पडली, कुठं काही झालं तर तिचं जाळ्या झाल्या तर झाडून काढणे, धुवून काढणे, स्वच्छ ठेवणे हे कोण करीत राहते?
घराची सेवा आपण करायलात का आपली सेवा घर करायला? घराची सेवा आपण करायलात. आता मालक कोण? घर मालक. एखाद्या बाईचा मालक हवा म्हणतात माणसं. कोण आहेत ते? आमचे मालक आहेत. कशाहून? दिवसभर तुझ्यासाठी शेतात जातात, ड्युटीला जातात, कामाला जातात, काम करून येतात, म्हणेल ते करतात. 93,000 हो जा की 95,000 हो जात, आणा म्हणलं की आणतात. काय हा हे माहित आहे तुम्हाला? पक्का सांगलेलं ऐकत राहतात. मालक कोण? काहीच सांगणं. मालक नाही, तुम्ही सेवक आहात. सेवक फक्त संतांचे व्हायची मागणी तुकोबराय करतात. सेवक यांचा होईन सेवक, तेही कोणाचाही नाही, जेही द्वंद्वाधिक दुराविले. अशा संतांची सेवक होणं, सेवा करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून हे परमार्थ, हे भजन कीर्तन नामस्मरण हे सगळं जे जे काही करायला ना आपण संतांचा सेवक होण्यासाठी करायचं आहे. का व्हायचंय? तर संतांचा सेवक झाला की संताकडून नाम मिळते. नाम सध्याच्या काळामध्ये नामाची महिमा आहे. रात्री आपला विषय झाला ना, हे बरेच तुम्ही होतात ना कीर्तनामध्ये रात्री. नाम महिमा स्वयंसिद्ध साधन आणि स्वतंत्र साधन आहे. दुसऱ्या साधनाला अनेक आधार घ्यावा लागतात आणि नाम हे सगळ्याचा आधार होते. पण नाम कशाचा आधार? सत्यनारायण कशाचा आधार घेते? नारळाचा, केळीच्या खांब्याचा, 1.25 किलो रव्याचा आधार घेते सत्यनारायण. आणि नाम अगरबत्तीचा, नारळाचा कशाचा आधार घेत नाही. तो स्वतः सर्वांचा आधार बनते. हे साधन. हे रात्री विषय झाला ते पुन्हा नको. सांगायचा अभिप्राय असा आहे की सतयुगामध्ये ध्यान कृत्वा यजन्यज्ञैस्त्रेतायां द्वापरेर्चेन यदाप्नोति तदाप्नोति कलौ संकीर्तकेशम्. असा एक श्लोक आहे. कुठला श्लोक आहे? तुम्हाला काय माहित? भागवतातलाच श्लोक आहे. तर ध्यान हे सत्ययुगातलं साधन आहे. ध्यान. याग म्हणजे यज्ञ त्रेतायुगातलं साधन आहे. अर्चना द्वापर युगातलं साधन आहे. नाम कलियुगातलं साधन आहे. सगळ्या युगामध्ये मोठा युग कोणता? सत्ययुग. त्याच्यापेक्षा धाकटा त्रेतायुग. त्याच्यापेक्षा धाकटा द्वापर युग. आणि त्याच्यापेक्षा लहान, सगळ्यात लहान कोणता? 4,32,000 वर्ष कलियुगाचे. त्याच्यापेक्षा दुप्पट द्वापर युगाचे वर्ष. त्याच्यापेक्षा 3 पट त्रेतायुगाचे वर्ष. आणि कलियुगापेक्षा 4 पट सतयुगाचे वर्ष. सगळ्यात मोठा सतयुग. त्याच्यापेक्षा धाकटा त्रेता, द्वापर आणि मग कलियुग. बघा ना, सतयुगापासून त्रेता नाव आलं आणि त्याच्यानंतर द्वापर म्हणजे कमी कमी खाली खाली गेलं. मग कलियुग हे 4 लेकरं आहेत. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. तर या 4 पैकी लहान कोणतं आता? कलियुग.
तुम्हीच सांगा सज्जन हो, मायबापाचं लक्ष सगळ्यात जास्त कोणावर राहते? लहानावरच राहते. लहानाकडून एवढी अपेक्षा करतात का मायबाप? कशाची? मोठ्याकडून खूप मोठी अपेक्षा असते, लहानाकडून काहीच मोठी अपेक्षा राहत नाही. म्हणून अनेक युगामध्ये अनेक साधनाची अपेक्षा परमात्मांनी केलेली आहे, परंतु कलियुगामध्ये फक्त नामाची अपेक्षा केली. कारण हे लहान आहे ना. सर्वात जास्त ध्यान कोणावर राहते? बारक्यावर राहते. आणि मायबाप राहतात बारक्यापाशीच जास्त करून. कोणाकडे राहतात? नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरची नलगती, सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. कोणाच्या? धाकट्याच्या की वक्त्याच्या? तर हे धाकटा युग आहे, सगळ्यात लहान युग आहे एक. आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, ऐकायचंय? ऐकू वाटायला तर सांगतो, नाहीतर नको. ध्यान केलं की देव प्रगट व्हायचा 1 मिनिटामध्ये. कोण्या युगात? सतयुगामध्ये. तेव्हा मंदिराची निर्मिती नव्हती, मंदिर नव्हती. ध्यान केलं. विद्येची आवश्यकता पडली, गणपतीचं ध्यान करायचं, गणपती बाप्पा पुढे येऊन उभा राहायचा. धनाची आवश्यकता पडली, लक्ष्मीचं ध्यान करायचं, लक्ष्मी पुढे येऊन उभं राहायची. ते ध्यानाचा योग पहिला. 1 मिनिटामध्ये देव पुढे. म्हणजे तेवढी योग्यता होती, तेवढी पवित्रता होती, तेवढा अधिकार होता की 1 मिनिटात देव समोर यायचा. पण ते युग गेला की माणसाची पात्रता, पवित्रता, अधिकार कमी होत गेला. आणि मग त्याच्यापेक्षा मेहनत थोडी जास्त करावी लागली. ध्यान करायला मेहनत जास्त नव्हती. पण आता त्रेता युग आला आणि त्याच्यामध्ये यज्ञ हे साधन सुरू झालं. यज्ञ म्हणल्यावर जरा खटाटोप आहे. यज्ञकुंड, यज्ञ मंडप, हवन विधी, सामुग्री, समिधा, ब्राह्मण, मंत्र, खर्चा लागते. पवित्रता कमी झाल्यामुळे यज्ञ करावा लागला. पुन्हा ध्यानानं देव येईना गेला. हे दुसरं साधन सुरू झालं त्रेतायुगामध्ये. तेव्हाही मंदिराची तेवढी निर्मिती नव्हती. त्याच्यानंतर यज्ञाची ही सामुग्री भेटना गेली. तूप कुठून आणायचं, गाईच राहिल्या नाहीत. म्हणून अर्चन सुरू झालं द्वापर युगामध्ये. अर्चन म्हणजे कर्मकांड, पूजाविधी. आणि त्याच्यातही पवित्रता कमी झाली, अधिकार कमी झाला, योग्यता कमी झाली. असं करीत 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 कलियुग आला. आता ध्यानानं तर देव आता मिळतच नाही. यज्ञ करायची क्षमता नाही. अर्चन पूजा विधी करावं तर यथासांग पूजा होत नाही. कारण की थोडं बी जर उणीव झाली कर्मकांडामध्ये तर पतन होते. न करिता यथासांग उन्या अंगी पतन. कर्मकांडामध्ये काय होते? थोडं बी चुकलं तर पतन होते. म्हणून ते खूप कठीण आहे. तर तेही अवघड झालं आता. मग राहिलं काय आता? फक्त नाम. आणि आपलं घर मंदिरासारखं असायचं, घराची पवित्रता होती. साहेब, आपले घरच मंदिर होते, तेवढी पवित्रता होती. मग घराची पवित्रता संपत गेली, यज्ञाची बी पवित्रता संपत गेली, पूजेची पवित्रता संपत गेली. म्हणून मंदिराची गरज का नव्हती, तर घरच मंदिरासारखं होतं. आणि आता घरामध्ये ते पवित्रता राहिली नाही, भ्रष्ट होऊन गेलं सगळं. म्हणून अलीकडं अशी निर्मिती झाली केली की गावकरी मंडळीने मिळून आपल्या घरी पूजा अर्चा करण्यासारखी लायकीचं घर आता राहिलं नाही, तर सगळ्या गावाने मिळून काय करावं?
एक मंदिर बांधाव. मंदिराची निर्मिती का झाली? घराची पवित्रता नष्ट झाल्यामुळे. ध्यानात यायले ना? पहिलं मंदिर नव्हते, याच्यामुळे मंदिर झालं. घरीच भजन पूजन कीर्तन चालू असायचं पहिलं, तिथं ते सगळं भ्रष्ट होऊन गेलं. कारण की मंदिरामध्ये आता कोणी पिऊन येणार नाही, मंदिरामध्ये कोणी कोंबड खाणार नाही, मंदिरामध्ये बिडी वडणार नाही, तर ह्या जाग्याची पवित्रता आहे. म्हणून आपण गावकरी मंडळींनी काय केलं? मंदिर पशी सप्ताह ठेवलं. कालांतरानं असं झालं की मंदिराचीही पवित्रता नष्ट होऊन गेली आणि काय झालं तर व्यापारीकरण झालं. कुठेही पूजा अर्चा दर्शनाला जा, तुम्हाला काय लागते तिथं? पैसे लागतात. आता जिथं पैसा लागतोय तिथं धन लागतंय, तिथं अनर्थ आहे, तिथं परमार्थ कुठून राहील, देव कुठून राहील? तेही पवित्रता मिटून गेली. घर तर मंदिर राहिलंच नाही, पण मंदिराला भी आता व्यापार केला, मंदिर ठेवलं नाही. याच्यासाठी साधू संतांनी एकच ठेवला, आता आखरी उपाय, शेवटचा उपाय आहे नाम. नाही, आता नामाचं बी व्यापारीकरण जर कोणी करत असेल तर आता उद्धाराचं साधन काहीच नाही. आता मरा, आता ठार मेले लोक, आता काहीच राहिलं नाही, काही ठेवलंच नाही कोणी. करायचं तर काय? आता करेंगे तो क्या करेंगे, जाएंगे तो कहाँ जाएंगे, करे तो क्या करे, जाए तो कहाँ जाए. किती अवघड झालं आता. याच्यासाठी आता गरज कोणाची आहे तर अशा संतांची गरज आहे उद्धारासाठी की ज्यांचा द्वंद्व दुरावलेला आहे, त्यांच्यामध्ये पवित्रता आहे, त्यांच्यामध्ये अधिकार आहे, त्यांच्यामध्ये योग्यता आहे, त्यांच्यामध्ये देवत्व आहे, त्यांच्यामध्ये देवाचं अस्तित्व आहे. अशा संतांची गरज आहे. आता मंदिरानेही आपलं काही उद्धार होणार नाही. तिथं मी तेच व्यापारीकरण झालं. कुठेही जा तुम्ही, पैशाशिवाय दर्शन नाही. आम्हाला पंढरपूरला गेलं की लोक म्हणते इथं गेलं की ते आम्ही 500 रुपये देऊन डायरेक्ट दर्शन घेतलं म्हणते. डायरेक्ट दर्शन. रुपये पैशानं जर डायरेक्ट दर्शन भेटतंय तर श्रीमंत लोकांना देव कधीच भेटला असतं, तेव्हाच भेटलं असतं ना. डायरेक्ट दर्शन किती रुपयाला? फक्त 500 रुपयाला. असं शक्य आहे? देव दर्शन होणं पैशानं दर्शन होते काय? तर तुम्ही ज्याला दर्शन नाव ठेवलेलं आहे त्याला मी सांगतो, माझ्या जबाबदारीनं सांगतो, तुम्ही ज्याचं नाव दर्शन ठेवले त्याला मी प्रदर्शन म्हणतो. काय नाव आहे ते? हे प्रदर्शन आहे. दर्शन पैशानं होत नाही. दर्शन कशानं होते तुम्हाला 1 मिनिटात सांगून देतो. भजन करा. विठ्ठल 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 गुरु तेत ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे, आणि जिथं ज्ञान आहे तिथं दर्शन आहे, जिथं दर्शन आहे तिथं समाधान आहे. मग गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन असं म्हणाले. नाहीतर असं याच्या ठिकाणी दुसरंच लावले असते ना. गुरु तेथ ज्ञान असं म्हणल्यापेक्षा श्रीमंत ते धन, धन्यात आत्मदर्शन. पैशानं दर्शन होत नाही, प्रदर्शन होत.
पैशानं मिळते ते सुविधा आहे की नाही, आणि ज्ञानानं मिळते, संस्कारानं मिळते ते सुख. सुविधा वेगळी, सुख वेगळे, दोन्हीत खूप अंतर आहे, खूप मोठं अंतर आहे. गादी, तुमच्या घरातली गादी ही सुविधा आहे, सुख नाही. आणि झोप लागणे हे सुख आहे. तुमच्या घरामध्ये खूप पदार्थ आहेत खाण्यासाठी, ही सुविधा आहे. आणि भूक लागणे हे सुख आहे. पैशानं भूक मिळते का धान्य मिळते? काय मिळते पैशानं? वस्तू मिळते, भूक मिळणार नाही. आणि जेव्हा भूक मिळेल ना तेव्हा सुख मिळेल. भूक हे खूप मोठं सुख आहे. झोप लागणे हे खूप मोठं सुख आहे. आजकाल तर मोठ्या बाजा घरामध्ये डबल आहे ना. प्रत्येक घरामध्ये एकाचं पाहुणे एकाचं पाहुणे सगळे डबलच. कशासाठी असं असेल म्हणून विचार केलो एकदा, तर नंतर कळालं की आताच्या काळामध्ये झोपच येईना माणसाला, म्हणून इकडून तिकडं तिकडून इकडं काय म्हणतात आडंग बदलण्यासाठी मोठी बाज लागते. म्हणून या मोठ्या बाजा झाल्या. आता तर सुख नाही, सुविधा आहे, सुख नाही. पैशानं तुम्हाला औषधी मिळेल मेडिकलमध्ये, आरोग्य नाही मिळणार, आरोग्य नाही. याच्यासाठी तुम्हाला ज्ञानाची, संस्काराची, संतांची, परमार्थाची गरज आहे. म्हणून दर्शन पैशानं होत नाही. आणि माणसं म्हणतात की आम्ही 3दा दर्शन केलं आणि डायरेक्ट केलं. दुसरी गोष्ट आहे की पैशानं दर्शन करणं हे प्रदर्शन आहे. आणि जे लाईन मध्ये उभे राहतात ना, मेहनत करतात, 4-4, 5-5 तास, 12-12 तास, 6 तास, कोणाला जसं वेळ लागते ना, या लोकावर अन्याय आहे. पैसे देऊन दर्शन घेणं ह्या लाईन मध्ये उभ्या राहणाऱ्या लोकावर अन्याय आहे. देवापाशी जाऊन बी अन्याय. घरी केला तर केला, तिथं तर जाऊन करू नये. काय कळते माणसाला देव काय करते? ते एक मंडप बांधला होता ना, ते येडे येडे फिरायचा, 84 येडे येडे येडेच फिरतात त्याच्यामध्ये. म्हणजे असे काय म्हणतात त्याला, गोल फिरायचे, त्याला येडेच म्हणतात ना. येडे म्हणतात की शाने? हा, येडे. कशाहून येडे म्हणालो तुम्हाला? एकही भिंत अशी राहिली नाही की ज्याच्यावर चित्र काढलं नाही. कोणतं? थुंकून 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 चित्र. अरे शाने येडे फिरणारे. कमीत कमी देवाचं मंडप तरी चांगलं ठेवायचा होता. आपण शुद्ध असेल तर त्याला शुद्ध ठेवायची इच्छा होईल ना. तिथेही शुद्ध ठेवलं नाही. कशाचा परमार्थ आहे? सगळं प्रदर्शन आहे बाप. उग वाटोळ आहे पैशाचं, आयुष्याचं, वेळेचं, प्रत्येक गोष्टीचं वाटोळ करणं म्हणजे परमार्थ. आम्ही त्याला म्हणतो. असा परमार्थ नसतो. परमार्थ असा नाही म्हणून तुकोबरायांनी कंठाळून म्हणले की आता हे नकोच काय, फक्त मला असं एक कर की असे संत भेटतील तर त्यांचं दर्शन करून दे. तर असं मी कोणतं पुण्य करू की ज्या पुण्यामुळे अशा संताची भेट होईल? अभंगाचं पहिलं. कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा
सेवक होईन, त्या पुण्याचं वर्म मला सांग देवा, मी काय केलं तर ते संताची भेट होईल. संतांची भेट होणं हे भाग्याचं लक्षण आहे. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. मग असा आम्हाला वर्म सांग. वर्म एकच आहे की आपण केलेल्या सेवेचं निष्काम पुण्य कोटी अनुकोटी संतांनी सांगितलं. शेकड्याला ही जी साठोवाटी तै होय भेटी हरिप्रियाची. अशी एरीच भेट होत नाही संतांची. आपलं पुण्य शिल्लक ठेवावं लागतंय. आता थोडं कठीण आहे तुम्हाला ऐकायला बी ते करायला बी कठीण आहे. पुण्य शिल्लक कसं राहतंय? आपण भजन करावं आणि त्याच्या बदल्यात काहीच मागितलं नाही, घेतलं नाही, तर त्याचं पुण्य शिल्लक राहते. आणि घेत गेल्यावर पुण्यच राहत नाही. मग आता आपण एवढं भजन केलं आतापर्यंत, आपलं पुण्य काहीतरी असेल का शिल्लक? कोणाचं तरी काही शिल्लक राहत नाही. एक. आणि दुसरी गोष्ट आहे, पेरलेली पेरणी जर झाकणं गेली, रासनी करणं गेली तर काय होईल? पाखरं खाऊन जातील, किडे खाऊन जातील. आता आम्ही केलेला परमार्थ अलौकिक आहे, पण आम्हाला लौकिक करण्याची सवय लागली. प्रचार करावा लागतोय. घरामध्ये काही जप तप जर केलं तर तुम्ही दिवसभर सांगल्याशिवाय तुमचं मन लागत नाही. की मी आज 11 माळीचं जप केलो, सांगण्यासाठी आहे का? पेरलं उघडच ठेवलं, खाऊन घेतलं, ते पुण्य संपून गेलं. दान पुण्य सगळं झाकून ठेवायला पाहिजे, नाही तर संपून जाते. आपण दिलेली पट्टी असेल, आपण दिलेलं काही दान असेल आणि माईक मध्ये जर नाव सांगलं तर काय होते? ते पुण्य संपून जाते. आता हे किती अवघड कीर्तन आहे. आता असं कोणाला आवडते का? आता सांगा. आपण पैसे द्यावं आणि आपलं नाव गुप्त ठेवावं, कोणाला तर आवडते? कधी कधी सांगू की वाटते, आहे की नाही? आणि सांगणं गेलं तर गावामध्ये सप्त्यामध्ये भांडणं होतात. माझं नाव सांगितलंच नाही, पैसे घेतले पण नावच सांगायला नाही. नावासाठी भांडणं होतात. किती नावाची आपणाला इच्छा आहे. तर कोण पुण्य? तर ज्याला झाकून ठेवायची सवय, साधना केली पण प्रगट केली नाही. आणि अशी साधना करणाऱ्याला गोपी म्हणतात. काय म्हणतात त्याला? गोपी. गौप्य. जे गुप्त ठेवतात केलेली साधना. साधन पुण्य कोणालाही सांगत नाही. एक मावशी तर मला सांगू लागले की महाराज, फक्त एका लवंगावर मी एकादश केलेली. कशावर? एका लवंगावरचे. लवंग तरी कशाला खाल्लीस? म्हणजे तिला एकादशीसाठी एकादशी करायची नव्हती, सांगायसाठी एकादशी करायची होती. राहिलं पुण्य एकादशीचं? राहिलं नाही. आम्ही इतके पारायण केले म्हणून सांगायचं, राहिलं पुण्य. आम्ही एवढं काम केलं, दान दिलं म्हणून सांगायचं, राहिलं पुण्य. तर आता हे सगळे कोरडेच आहेत. करून बी, दान करून बी कोरडेच, भजन करून बी कोरडेच, कीर्तन करून बी कोरडेच, ठणठण, काही नाही जवळ. पुण्याचा साठा नाही, कुठलंच पुण्य नाही. सांगावंच वाटते माणसाला, काय की काय नाही. काहीतरी आठवण करून देऊन तरी सांगते कोणीतरी. त्याला सांगलं पाहिजेच. त्याला आपलं सांगल्याशिवाय मन लागत नाही, केलेलं सांगावंच लागतं. तर हे गोपी शब्दाचा अर्थ गोपनीयता ज्याच्यामध्ये आहे त्याचं नाव गोपी आहे. कृष्णाचं भजन करत होत्या, परंतु प्रदर्शन
करीत नव्हत्या. कृष्ण दर्शन लालसा, दर्शनाची लालसा होती, प्रदर्शनाची नव्हती. आम्हाला प्रदर्शन पाहिजे. माळ जरी जपायचं असलं तरी आम्ही असं माळ जपत 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 डोळे लावून जपता जपताच एक एक बार उघडे करून बघतो की मी जपलेलं कोणीतरी पाहिलंय की नाही. आणि कोणी पाहत असलं तर त्या जपण्यामध्ये मजा येते, आणि कोणीच पाहत नसेल तर एकांतामध्ये जेव्हा तुम्हाला मजा येईल तेव्हा ते जप देवाच्या संबंधामध्ये होईल. आणि जेव्हा तुम्हाला एकांतात मजा येत नाही तर ते जप तुमच्या लोकाच्या संबंधामध्ये होईल, जगाच्या संबंधामध्ये. जग तुम्हाला मान्य करेल. आताच बसल्या बसल्या एक गोष्ट चालली होती. मी पटका बांधत होतो, असं असं जरा नीट करला होतं, जरा वाकडा आहे का, बरोबर आहे का, नीट दिसावं, कारण लोक बघतात ना, आहे की नाही. मग ते मनात आलं की इथं कितीही जरी नटलं बाहेरून लोक मानतील, बाहेरून किती सजलं नटलं, जे माणूस मधून सजल आतून नटेल त्याला परमात्मा प्रसन्न होईल. बाहेरून कितीही सजलं तरी लोक मानतील तुम्हाला, देव थोडंच मान्य कर. आतून सजलं पाहिजे, विवेकानं, ज्ञानानं, पावित्र्यानं, अभेदानं, समतेनं इत्यादी गोष्टीनं मधून सजलेला साधू पाहिजे. वरून पटका, गंध, दोन दोन माळा, कोट, पोट, हे सगळं जरी सजला तरी लोक मानतील, देव मान्य करील असं काही सांगता येणार नाही. मधून सजलं पाहिजे साधू, आतून सजलं पाहिजे. आणि आतून सजलेलंच परमात्मा घेतो, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. आमचं हे वरून नटलेलं आहे का, आठवणी विटोनी बांधिला मुंडासा, आहे की नाही. आठवण विटवून पीळ देऊन मस्त आरशात बघू बघू. एका गावात तर मी गेलो तर मला ते सगळं ते शृंगार पेटीच आणून ठेवली जवळ, पावडर, ते काय काय म्हणतात ते लिपस्टिक, हे सगळंच आणून ठेवलं. घ्या महाराज, कीर्तन जायचं आहे आता कीर्तन. बाहेरून सजलेला समाज आहे, आतून सजलेला. आमचा संसार फक्त बाहेरून थाटलेला आहे, मधून खोकला आहे सगळा. एका घरी मी असं मुक्कामाला गेलो होतो, त्या घरी आराम केल्यानंतर उशी मागितली आणि त्याने उशी दिली. उशाला त्याला एक 9वी दस्ती उपरनं त्याला गुंडाळून दिले पांढर. मला वाटलं हे नवीन गुंडाळून का दिलं ह्याला, म्हणून मी ते निघून गेल्यावर हळूच ते गुंडाळलेलं काढून बघितलं तर काळी धुस उशी, तेलकट 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 वास यायला उशीचा. तसं वरून सजलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही कोणाला माहित नाही, आम्ही कोणाला कळत नाही. ज्याला कळाव त्याला सगळं कळून चुकले. तुमच्या उश्या किती काळ्या आहेत, मधून किती भरलेलं आहे, हे सगळ्यांना कळतंय. देवांना कळते, देवाला कळते आणि संतांना कळते. असा हे थाटलेला संसार, आणि म्हणून याच्यामध्ये सुख नाही. तर हे सुविधा आहे तुमच्याकडे पण सुख नाही, आणि सुखासाठी आपणाला संताकडेच जावं लागेल. भागलिया मज वाहतील कडी, त्यांची आणि जोडी सर्व सुख. म्हणून ते कोण्या संताकड, जे ही द्वंद्वादी दुराविले, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. विठोबा एवढी साधना कराल, भजन कराल, जप तप पुण्यदान कराल, त्याला झाकून ठेवा, गुप्त ठेवा. असं ठेवल्यामुळेच त्या पुण्याच्या बळानं साधूची भेट होते, असं शास्त्राचं मत आहे.
म्हणून साधूची भेट होण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. तर गोपनीयता हे गोपी आहे. त्याला देवाचं दर्शन आहे, साधूचं दर्शन आहे. त्याला गोपिका, गोपी, गोनाम इंद्रिये, भक्तीचा रस ज्याच्या इंद्रियामन पिऊन घेतलेला आहे समस्त इंद्रियानं, त्याचं नाव गोपी. रस, भक्तिरस ज्याच्या इंद्रियानं पिलेला आहे त्याचं नाव गोपी आहे आणि पिऊन गुप्त ठेवलेलं आहे. तर असं हे वर्म आहे त्याच्यातला. ऐसे वर्म मज दावी नारायण, अंतरीच्या खुना प्रगटोनी. बाहेरल्या नको, प्रदर्शन नको. अंतरी हे दर्शन आहे, बाहेर प्रदर्शन आहे. चला ठीक आहे. हे एवढी मागणी का केली? तर आता सध्याच्या काळामध्ये देव अवघड नाही, देव सर्वत्र आहे, देव व्यापक आहे. वासुदेव सर्वम इति. पण महात्मा दुर्लभ. देव सर्वमिती आणि महात्मा दुर्लभ. गीतेचं सांगणं आहे देव सर्वत्र आहे, पण साधवो नाही सर्वत्र, चंदनम नवने वने. साधू सर्वत्र नाही. देव तर व्यापक आहे. आत हरी बाहेर हरी, किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, किंवा जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. असं हरी व्यापक सर्वत्र समाना, असे कितीतरी प्रमाण आहेत. देवाला शोधू नका, गरज नाही. देव जिथं तिथं कुठेही आहे. आता शोधायचं कोणाला? आणि तेही शोधून मिळणार नाही, देवाची कृपा झाली तर प्राप्त होईल. म्हणून साधू दुर्लभ आहे. दुर्लभ म्हणून समहात्मा सुदुर्लभ. म्हणून अभंग सांगतात, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. तर देवानं कृपा केली तर संतांची भेट होते, अन्यथा होत नाही. आणि एकदा संतांची भेट झाली रे की आम्ही जे द्वंद्व आमच्या जीवनामध्ये असल्यामुळे आमची प्रवृत्ती होती. जाता जाता एक गोष्ट सांगून जातो. आता शेवटचा है ना, चालू आहे कीर्तनाचा शेवटचा टप्पा चालू आहे. जाता जाता एक गोष्ट सांगतो. प्रवृत्ती वेगळी आणि निवृत्ती वेगळी. प्रवृत्ती होऊ नये माणसाची. आता तुम्ही मला पाहालात, तुमच्या डोळ्यासमोर जे दिसते ते कसं आहे? ते दिसणं आहे. पाहणं वेगळं आणि दिसणं वेगळं. एखादी सुंदर वस्तू दिसली, एखादी सुंदर स्त्री दिसली, तुम्हाला दिसणं पाप नाही. पण दिसल्यानंतर आकर्षण होऊन पाहण्याची प्रवृत्ती होणं हे पाप आहे. दिसलं तर पाप नाही, हे डोळ्याचा धर्म आहे. हे डोळ्याला दिसतंय, ही सृष्टी आहे, दिसू द्या. दिसणे पाप आहे की पाहणे? त्याला म्हणतात वृत्ती, आहे की नाही? म्हणून अशी प्रवृत्ती माणसाची संपून केव्हा जाईल? तर द्वंद्व गेल्यानंतर. सर्वांमध्ये परमात्माचं दर्शन, त्या संताची भेट झाली की आपलं मनोरथ पूर्ण होईल. सर्वांमध्ये परमात्मा दर्शन होईल. आणि मग एकदा तिथं जर गेलं त्या ठिकाणावर, सुखे मिनिज लोगा शून्य सारो निते, त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते. तुकोबाराय म्हणतात की पुन्हा तिथं एकदा त्या जागेवर गेलो, त्या स्थितीला जर मी पोहोचलो, तर पुन्हा वृत्तीवर वापस येत नाही. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे मग